तुझ्यासाठी पुरणपोळ्या बनवल्यात. पुरणपोळीची ॲलर्जी आहे मला. काय? काय बोलून बसलास? आरवीला तर पुरणपोळी खूप आवडायची. तुम्हाला आणि पुरणपोळीची ॲलर्जी? नाही, कसं आहे, लग्नानंतर काही जणांच्या आवडीनिवडी बदललेल्या दिसतायत. ए ब्रो, तू तर आपल्या वाटेला कधी पुरणपोळी येऊन पण द्यायचं नाही, आणि आता हे काय ॲलर्जी वगैरे? राजवीर, काय चाललंय तुझं? त्या बिचारीने तुझ्यासाठी पुरणपोळीचा घाट घातलाय आणि तू तिची थट्टा करतोयस? नाही, थट्टा अशी नाही. मी ऍक्च्युली जस्ट चेक करत होतो. काय चेक करत होतास तू? हेच की अजूनही सगळ्यांच्या लक्षात आहेत ना माझ्या आवडीनिवडी, की विसरलात सगळे? खाणार ना मी, पुरणपोळी खाणारच. मी वाढते. ऑफकोर्स, प्लीज. सर, सावकाश हा गरम आहे. मॅम, तुम्हाला पण. थँक्यू मयुरी. सर, 1 मिनिट थांबा. काय झालं? सर, जेवणाआधी तुम्हाला गोळी घ्यायची आहे. डॉक्टरने सांगितलंय ना तसं. मी आलेच पटकन. ठीक आहे. अहो नाही, मी खाली. आधी गोळी घ्या. हे खूप हाय डोस आहे हा. हे घ्या. आज अजून एक घ्या. तुम्हाला 2 पुरणपोळ्या लागतात ना? नाही नाही नाही, मी एक पूर्ण करतो. अहो ऐका तर माझं. आता ब्रो जर परत आलाय ना, तर आपण ब्रोला पुरणपोळी भरवायलाच पाहिजे ना. 1 मिनिट थांबा. तुझं आता आपल्या हातून पण खावी लागणार ना. अरे काय करतो? कशी झालीये पुरणपोळी? अरे हा काय प्रश्न झाला का? एकदम 24 कॅरेट. हरियांचीच आठवण आली नाही. अप्रतिम झालीये पण पुरणपोळी. मग आणखी एक घ्या. ही वहिनीच्या वाटणीची ब्रो, ही वहिनीच्या वाटणीची. सर, काय झालं? काय झालं? त्रास होतोय का? काय काय कुठे काय? अहो, तुम्ही अस्वस्थ दिसताय. काय काय झालं सांगा मला. मी अस्वस्थ? नक्की त्रास होत नाहीये? नीट बघा ना माझ्याकडे. मी अस्वस्थ वाटतोय का तुम्हाला? ठीक आहे, मग माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगा तुम्हाला त्रास होत नाहीये. ठेवा हात. हे आजी, आपल्याला माहितीये तुझं आपल्यापेक्षा ना बरोबरच जास्त प्रेम आहे. झालं का तुझं सुरू? राजवीर, ये इकडे. बैस बरं. बैस बैस बैस. बोल. अरे इथे नाही, खाली बैस. अगं का असं बसायला लाव? बैस जरा, शांतपणे बैस. काय बोल ना. हा, तुझ्या डोक्याला तेल लावते, मालिश होईल छानपणे. नाही, तेल नको. डोक्याला तेल कशाला? काय रे, काय झालं? अरे बसतोयस ना समोर. नाही म्हणजे मालिश नको ना. मालिश रोज माझ्या मागे लागतोस मालिश कर म्हणून, मग आज असं काय झालं अचानक? नाही, माझी इच्छा नाही आज मालिशची. हो, आणि आजी नेहमीच करते तुम्हाला मालिश. हो बरोबर आहे, पण आज नको म्हणतोय ना मी. घ्या ना समजून. आय मीन समजून तर घ्या ना तुम्ही. आजी, बहुतेक आहे ना त्यांना पुरणपोळ्या जास्त झाल्यात. हो ना, अस्वस्थ वाटते बहुतेक. नाही नाही, पुरणपोळ्या तर कमालच होत्या. मला तर खूप आवडल्या. मी तर कितीही खाऊ शकतो माहित आहे ना तुम्हाला. पुरणपोळ्यांचं काही नाही. त्याचं काय आहे, मला ना जरा थकवा आलाय. मला जरा चालायचंय आता. हा,
नाही नाही, म्हणजे थकवा आलाय, जरा वेळ आराम करायचाय, मग वॉकला जायचंय. असं सगळं माझं आहे, तुम्ही जरा समजून घ्या ना मला. असं काय करता? हो सर, पण आजी तुम्हाला नेहमी मालिश करतात आणि तुम्हाला पण आवडतं. उलट तुम्हाला बरं वाटेल आता. वहिनी वहिनी, आपण काय बोलतो? आजी, आता ब्रूला जर मालिश नाही करून घ्यायची ना, तर मग तू आपल्याला मालिश कर ना. करेक्ट आहे, करेक्ट करेक्ट. आजी, आज गॅरीची मालिश कर, नेक्स्ट टाइम माझी मालिश. हा, तू म्हणशील तसं. चल गॅरी, चल. हा. अहो काय, कुठे कुठे निघालात? आजीकडे. देवी आईला दिलेला शब्द लक्षात आहे ना? सगळं मार्गस्थ झाल्यावर जोपर्यंत आपण देवी आईचं जाऊन दर्शन घेत नाही ना, तोपर्यंत आपल्यात काहीच घडणार नाही. म्हणून आजीकडे जाते. गुड नाईट. तुम्ही काळजी घ्याल ना तुमची? काही लागलं तर मला आवाज द्या, मी लगेच येईन. हा, अहो पण मी जाते. अहो असं काय करता? ऐका तर, ऐका ना. जाऊही शकत नाही मागे मी त्यांच्या. या लोकांना सांभाळणं एक वेळ सोपं आहे, पण या मास्कला कसं सांभाळू? स्वेटिंग पण व्हायला लागलं, इचिंग पण होतंय. सर, सर, राजवीर सर, राजवीर सर, मी आले. मी तुम्हाला इथून सोडून घेऊन जाईन. मला फक्त सांगा तुम्हाला कोणी बांधून ठेवलं इथे. मला फक्त नाव सांगा त्या व्यक्तीचं. सर, सुटत का नाहीये? सर सर सर, तुम्ही काळजी करू नका, मी आले इथे. मला कोणी बांधून ठेवले, मला फक्त नाव सांगा. सर, सर 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 सर, मी आहे. मिस मयुरी आल्या तिकडे. हा हा सर, मी काही काळजी करू नका. नाही, नाव सांगा. नशीब नशीब हे स्वप्न होतं. राजवीर सरांच्या बाबतीत मला असं स्वप्न का पडलं असेल? वाईट संकेत तर नसतील ना? नाही 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 नाही, राजवीर सरांच्या बाबतीत असं काही नाही होणार. मी आहे राजवीर सरांबरोबर. मी त्यांना काही नाही होऊ देणार. राजवीर सर, राजवीर सर, राजवीर सर. नाही, नको. गाढ झोप लागली आहे त्यांना. बस माझ्यामुळे झोपणार नको व्हायला. येतो ग. अहो थांबा, डबा राहिला तुमचा. हा, डबा घ्या. डबा विसरलोच होतो. हा, येतो. हो या. अहो थांबा. काय? आपलं काल काय बोलणं झालं ते लक्षात आहे ना? काल? हा, हो हो हो. हो हो म्हणू नका. इथे हो हो म्हणाल आणि तिथे जाऊन विसराल. अगं लक्षात आहे, नाही विसरणार. नेमकं कोणाला काय बोलायचंय कळलं का मला? अहो ते जावई बापूंच्या बॉडीगार्ड बद्दल बोलत होतो. त्यांचं काय? नाही, आता
तो असून सुद्धा जावई बापूंच्या जीवाला धोका निर्माण झालाच ना, मग त्याचा काय उपयोग? बर मग म्हणून मी यांना म्हटलं की मालकीणबाईंना भेटायला जाताच ना, तर त्यांना विचारा की जावई बापूंचा बॉडीगार्ड म्हणून त्याच्याऐवजी हे चालतील का? अजिबात नाही. माझा याला नुसता विरोध नाही तर ठाम विरोध आहे. अहो आबा, असं काय बोलताय तुम्ही? जावई बापूंच्या बाबतीत काय झालं तुम्ही बघितलंत ना. आणि आपल्या मयूचा विचार करा ना. मयूच्या आयुष्याचा आणि भविष्याचा प्रश्न आहे. आणि मी तर म्हणते माझ्या आधी तुम्हीच हे सगळं बोलायला पाहिजे. तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का? एकदा सांगून तुम्हाला कळत नाही का? आणि राहता राहिला प्रश्न बॉडीगार्ड कडून चूक होण्याचा. तो बजरंग काय त्याच्याही समोर मोठ्या मालकांचा जीव गेलाच की. नाही, मला काय म्हणायचं, चुका या सगळ्यांच्या हातनं वाचतात की. आणि मी छोट्या मालकांच्या बॉडीगार्डला चांगलं ओळखतो, स्वतः ओळखतो मी. छोट्या मालकांच्या रक्षणासाठी तो त्यांच्यासाठी जीव पण द्यायला तयार. आणि तसं काय घडलं ना तर कोणाला जीव घ्यायला पण तयार होईल. आणि मला यात पुन्हा चर्चा नकोय. मिस्टर डुप्लिकेट राजवीर सराफ, खूप झालं तुमचा चहा नाश्ता आणि जेवण. आता तुम्हाला पेढीवर जाऊन सगळ्यात आधी अकाउंट्स चेक करायचे. नाही, अकाउंट्स नंतर त्याआधी राजवीर सराफची साईन चेक करायची. वा 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 वहिनी, हा 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 हा, एक नंबर वहिनी. तुमच्या आजचं जेवण ना वहिनी, पोट भरतं पण मनच भरत नाही. हाय ब्रो, आपण बरोबर बोलतोय ना? अरे तुझ्या बहिणींच्या बाबतीत तू जे काय बोलतोस ते बरोबरच बोलतो. वहिनी हे आपण करणार. अहो चला पेढीवर जाण्यासाठी निघायला हवं. सर, सर ऐका ना, तुम्ही प्लीज आज कुठे बाहेर नका ना जाऊ. का असं का म्हणताय मिस मयुरी? मी सांगते म्हणून. फक्त आजचा दिवस कुठे जाऊ नका प्लीज प्लीज सर. हो पण आज तर काम आहेत ना पेढीवर. गॅरी सांग रे तुझ्या वहिनींना पेढीवर नको जाऊस म्हणतायत. सॉरी ब्रो, तुमच्या रोमॅन्टिक मॅटर मध्ये ना आपण पडणार नाही. एक्सक्यूज मी, यू गाईज कॅरी ऑन. अरे काय हा मिस मयुरी, मी दुसऱ्या कुठल्या दिवशी घेईन सुट्टी. आजची कामं खूप महत्वाची आहेत ना, जायला हवं. प्लीज ऐका ना माझं. मी तुमचं नेहमी ऐकते ना, मग तुम्ही फक्त आज माझं ऐका. आज पण नाही, फक्त आत्ता ऐका. प्लीज नका ना जाऊ कुठे बाहेर. प्लीज प्लीज सर प्लीज. हो काय तुमच्या बोलण्यावर काय बोलावं मला काही कळतच नाहीये. पाणी हवंय? थांबा मी आणते. दे इकडे. नाही मी आणते आणते. अहो सर, सर असे काय बघतायत सर? राजवीर सर, सर राजवीर सर असे काय सर? आधी मी काय सांगितल्यावर निदान ऐकून तरी घ्यायचे, पण आता सरळ दुर्लक्षच करतायत. मी एवढं सांगत होते नका जाऊ तरी पण नाही ऐकलं. सर अरे वहिनी, तुम्ही सॅड आहे काय? अच्छा ब्रो, काहीच न बोलता निघून गेलाय का? ते काय वहिनी तुम्ही एवढं टेन्शन घेताय? हो मग काय करू? मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही थांबा, जाऊ नका, पण एवढंच ना. आता मला सांगा, आता ब्रो जर तुमच्या जवळ नाही थांबू शकला, तुम्ही तर ब्रो जवळ थांबू शकता ना. कसं काय? ते निघून गेले. अहो वहिनी, आपल्याकडे एक सॉलिड आयडिया आहे. मला सांगा, तुम्ही ब्रोची बायको नंतर आहे, आधी तर ब्रोची बॉडीगार्ड आहे ना. विसरले काय? हो हो, थँक्यू. पेढीवर पोचलोय मी. साईनचं काम झालं की करतो का? राजवीर सर, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे. तुमच्याबद्दल कळल्यापासून आम्ही सगळेच खूप काळजीत होतो सर.
थँक्यू थँक्यू. सर सर तर तुम्हाला ओवाळायचंय. नाही नाही, ह्या सगळ्याची काही गरज नाहीये. मला मला काम आहेत. सर 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 ऐका माझं. अहो मी सांगतोय ना, ह्या सगळ्याची काही गरज नाहीये. काय करताय तुम्ही? हेच मी सांगत होतो यांना. चला कामाला लागा सगळ्यांनी. चला. अहो याला ओवाळणं नाही, आमचं सरांवरचं असलेलं प्रेम म्हणतात. पण सर नको म्हणतायत ना. तुम्ही थांबा. ओके फाईन फाईन. एक काम करा, जे काही करायचं पटापट करून घ्या. हा पण सर याच्या आधी ना मी एक कविता सादर करते. अहो कविता बिविता नाहीये तुम्ही. स्वागत करूया मान्यवरांचे, राजवीर सरांचे, भाऊसाहेबांचे. आज सोनियाचा दिवस उगवला, राजवीर सरांचे चरण लागले पेढीला, राजवीर सरांचे चरण लागले पेढीला. आज ओके फॅन्टॅस्टिक. खूप सुंदर. चला आता कामाला लागू द्या. हा सर आता ओवाळू देत ना. अहो मी सांगतोय ना तुम्हाला, हे सगळं मला काही नकोय. सर फक्त ओवाळायचं बाकी आहे. थांबा. हा अहो मी सांगतोय ना. अहो ओवाळून झालं की लगेच जा. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण काय काय वेळ बीड लागले का तुम्हाला? बघा त्यांना प्लीज. माझा असं करण्याचा इरादा नव्हता, पण हात कसा लावला तुम्ही माझ्या चेहऱ्याला? मी फक्त टिळा लावत होतो. टिळा लावताय, कामं नाही करतायत तुम्हाला. पण सर आवाज बंद करा. तुमचं काम आहे ना यांच्याकडून कामं करून घेणं. कामच सोडून काहीतरी टाइमपास सुरू आहे. हो झालं. स्वतःची आरती ओवाळून घेतली. शिप समजा नुसती समज दिली. चला आता लागा कामाला आपापल्या. तुम्हाला काही वेगळं सांगू? चला. सर मी काय म्हणते, आपले राजवीर सर असं कधीच वागत नाहीत. पण आता वागले ना तसं. तेच तर, ते असे का वागले ते कळत नाहीये सर. अहो साईनचं मी बघतोच आहे. मला माहिती आहे वेळ कमी आहे आपल्याकडे. तुम्ही प्लीज आधी ते बजरंगच्या साईनचं काय ते बघा. येस येस ओके. त्या ओवाळण्याच्या नादात असा मास्क. तेवढी मोठीच्या मोठी काच आहे, सगळ्यांना दिसणार आता हे सगळं. सायन्स मिस्टर बोलपट. हॅलो, कितीदा सांगू मिस्टर बोलपटांना पाठवा मागच्या 6 महिन्याच्या फाईल्स घेऊन. येस थँक्यू. सर आणि स्वतः घेऊन आलोय तुम्ही मागितलेल्या सगळ्या फाईल्स. थँक्यू थँक्यू. सर आणि मगाशी जो बाहेर प्रकार घडला ना त्याबद्दल सॉरी. दॅट्स ओके. ठीक आहे, आता काम झालं ना. निघा मग आता, निघा. काय काय चाललंय तुमचं? मुंबईवर काय 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 बोलताय? काय बडबडताय? काम काय? काम झालंय ना तुमचं? लागा कामाला आपल्या. खाली पडलं पेन शोधतोय ते. मग उचला ना पेन, नाही तर बाहेर आहेत अजून एक्स्ट्रा पेन. जाऊन घ्या. ते शोधत होतं. हा ठीक आहे. कसली वाट बघताय? जा निघा ना. जातो. ज्याचं खरं बरं तो म्हणतो माझंच खरं. मास्कचं काय झालंय? कोण बघितलं तर? कोण ओळखलं तर नसेल ना? नाही काहीतरी करायला हवं. काय करू? येस साहेब,
हा बोल ना, बोल पटकन. हा काहीच खात नाहीये. खायला तयार नाहीये म्हणजे काय? त्या बोलण्याची गोष्ट झाली का? नरसाळ कोण त्याच्या घशात आणि खाऊ घाल काहीतरी. नीट लक्षात ठेव, माझं काम होईपर्यंत तो राजवीर जिवंत असला पाहिजे. यामिनीपासून सावध राहा विष्णू. अच्छा, ठेव फोन. यामिनीपासून सावध. बाकी सगळं ठीक आहे. सही शोधायला हवी. काच पण एवढी मोठी, सगळंच्या सगळं दिसतंय आरपार. यामिनीपासून सावध राहा विष्णू. यामिनीपासून सावध.